हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर मी आहे किचनमध्ये आणि किचनमध्येच काम आहे, त्याच्यामुळे किचनमध्ये आहे। तर काय काम आहे ते तुम्हाला दाखवते। तर घरून तूर आणलेली होती, घरचीच तूर होती आमची। तर बघा, ही तूर मी भाजायला घेतलेली आहे आणि भाजण्यापूर्वी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती, कारण किडके दाणे असतात ते मग पाण्यावर वरती तरंगतात आणि निघून जातात आणि काळी कचराही निघून जातो, त्याच्यासाठी धुवून घेतली। त्याच्यानंतर मी कॉटनच्या कापडमध्ये 2 दिवस बांधून ठेवलेली होती, कारण की साल निघायला पाहिजे त्याच्यासाठी। त्याच्यानंतर मग मी उन्हाला 2-3 दिवस वाळवली, पूर्ण कडक वाळल्यानंतर मग भाजायला घेतलेली आहे। तर ही खूप मस्त प्रोसेस आहे। जर आपल्याला दुकानासारखी तुरीची डाळ हवी असेल घरीच, तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता। मी दरवर्षी अशीच बनवते तुरीची डाळ। तर बघा, त्याच्यामुळे मग मी भाजून घेते आणि भाजण्यासाठी छोटी कढई घ्यायची आणि थोडी थोडी तूर घेऊन भाजायची, नाहीतर मग जास्त घेतली तर मग खालचे दाणे जास्त जळतात आणि वरती भाजली जात नाही चांगली। एकसारखी भाजली जावी त्याच्यासाठी मग दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर फुल गॅस ठेवायचा, आपल्याला फक्त तडकवायची आहे, म्हणजे नॉर्मल भाजायची आहे, पूर्ण काळी करायची नाही। तर फुटाणे वगैरे भाजतो तसं करायचं नाही। तर बघू शकता, एकदम सारखी चाळत राहायची, सारखी भाजली जायला पाहिजे, नाहीतर मग कडवट लागू शकते किंवा जळालेली लागू शकते जास्त चाळलं नाही तर। तर बघा, मी पितळी कढई घेतलेली आहे इथे आणि आता चाळून घेते आणि थोडं थोडं करून भाजली की मग परत ती काढते आणि राहिलेली परत मग कढईमध्ये घालते। तर अशा प्रकारे मी तुरीची डाळ बनवत असते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल क्वांटिटी। तर एवढी तुरीची डाळ मला वर्षभर पुरते आणि जर लागलीच तर मग अजून मला तेव्हा करता येते। तर त्याच्यासाठी मी एकदाच काही भरून ठेवत नाही किंवा करून ठेवत नाही, थोडं थोडं करून ठेवते, कारण मग फ्रेश आपल्याला मिळतं जे जेवण आपण बनवतो त्याच्यासाठी। कारण जास्त करून ठेवली की मग किडे जाळं वगैरे लागतं आणि जर भाजली तर मग जाळं वगैरे लागत नाही तुरीच्या डाळीला, त्याच्यामुळे मग भाजून घेतलेली चांगली असते आणि जो पित्ताचा त्रास आहे किंवा ॲसिडिटी आहे ती होत नाही अशी डाळ भाजून घेतली तर, म्हणजे तूरच भाजून घेतली डाळ करण्यापूर्वी तेव्हा। तर बघा, आता भाजून घेते। तर बघा, तुरीची डाळ बनवून आणलेली आहे गिरणीवरून, तर बघू शकता किती मस्त झालेली आहे। तर सूपने पाखडून वगैरे सगळी घेतलेली आहे आणि मस्त दुकानात मिळते तशीच झालेली आहे। थोडेफार साल आहेत तिला, पण डब्यामध्ये आता मी बरेच दिवस पॅक करून ठेवेल, आपोआप ते सालसुद्धा निघून जातात आणि काहीच म्हणजे साल राहत नाही, थोडे दिवसाने सगळे साल निघून जातात। तर एकदम मस्त बिगर पॉलिशची घरच्या घरी तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे तुरीची डाळ। तर बघा, इतकी लागते। आता मग मी आता डब्यामध्ये भरून ठेवते। तर चला डब्यामध्ये भरून घेते। तर बघा, इतका मोठा डबा आहे त्याच्यात भरून घेते। थोडीशी उरलेली होती तर ती मी वापरायला ठेवणार आहे आणि हा डबा मी कधीच उघडणार नाही, बरेच दिवस तो डबा तसाच पॅक करून ठेवेल, म्हणजे जे राहिलेली साल आहे ती पूर्ण निघून जाते। परत मग पॅक करून ठेवलं की मग थोड्या दिवसाने परत सूपने पूर्ण पाखडून घेईल, मग दुकानासारखी जी तूर मिळते ना तशीच दिसेल सेम। तुमच्याकडे घरची तूर नसेल तर एखाद्या शेतकऱ्याकडून तुम्ही तूर घेऊ शकता आणि अशा प्रकारे घरीच डाळ बनवू शकता। तर खूप मस्त तयार होते आणि काही मेहनत लागत नाही, काही खर्च लागत नाही। दुकानात कशी खूप पॉलिश केलेली असते आणि पित्ताचा त्रास होतो, ॲसिडिटी होते त्याच्यासाठी। तर चला बघा, इथे माझा डबा भरून झालेला आहे आणि आता ठेवते आणि बाकीची थोडीशी उरलेली आहे तर ती मी वापरायला छोट्या डब्यामध्ये भरून ठेवेल।
तर बघू शकता किती मस्त तयार झालेली आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.